अटक मटक चवळी चटक चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटे ना घरचा पाहुणा उठे ना. नील भाऊजी. अरे प्रिया खाली बस ना. आमच्यावर खेळते. हो खेळते ना. कशी आहे तब्येत? अय्या तुला पण बरं नव्हतं ते टाळी. मला पण बरं नव्हतं. प्रिया तुम्हाला काल बघायला का नाही आली? मी अगं ती मला घेऊन डॉक्टरांकडे गेली होती. पोटात दुखत होतं माझ्या. ओय ओय असं दुखत होतं माहितीये. काल माझ्या पण पोटात दुखत होतं पण मी रडली नाही काय तुझ्यासारखी. तुला एवढं मोठं इंजेक्शन सुई टोचली नसणार डॉक्टरनी. टोचली ना. गेल्या वर्षी मला अण्णाने मोठ्या दवाखान्यात नेलेलं. तिकडे डॉक्टरने मला 2 सुया टोचलेल्या तरी पण मी काय रडली नाही. बनू तुझ्या नेहमी असं पोटात दुखतं? नेहमी नाही काय कधी तरी. आता तू काही काळजी करू नको. हा आपण तुला खूप मोठ्या डॉक्टरला दाखवूया आणि तो तुला सुया नाही टोचणार. लिमलेटच्या गोळ्या देईल खायला. मग तुझ्या कधी पोटात नाही दुखणार. मी आजारी का पडते तुम्हाला माहितीये का ग? माझ्या खेळायला कोणी नसतं. मला खूप कंटाळा येतो मग मी आजारी पडते. माझ्या आधीच्या घरी ना खूप मित्र होते. बारक्या, दगडू, झंपी, मंगू आणि करिश्मा. करिश्मा आणि मी खूप भांडायचो पण इथे भांडायला पण कोणी नाही. प्रिया तुझं एवढं मोठं घर आहे पण त्या घरात कोणी मुलं नाहीये. शी बाबा मला तर खूप कंटाळा येतो. आता काही घाबरू नकोस. आता नाही येणार कंटाळा कारण मी येईन ना रोज तुझ्याबरोबर खेळायला. मग मजा करूया आपण. पण माझ्याबरोबर भांडायचं नाही त्या करिश्मा सारखं. काय म्हणणार? नक्की बघ. भांडलीस तर बघ. चला मग खेळूया आपण. हा मी पण. हा खेळ. हा अटक मटक चवळी चटक चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटे ना. चल रे आटप पटकन. हे पण घेऊन जा. त्याची काय आठवण म्हणून ठेवलं काय ते. चल आटप. डॉक्टर D.V. देशमुख मुख्याध्यापक. चल चला आठवा लवकर. तळोबा आता सगळं संपलंय. तूच सांग आता मी काय करू. आज शाळा बंद होणार. अनेक पिढ्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवणारी एक वास्तू कोसळणार आणि मी काहीच करू शकणार नाही. हे सगळं समजल्यावर दादूंना काय वाटेल? ते स्वतःला सांभाळू शकतील? खरं सांगू तळोबा, आज आयुष्यच कोठलंय. काही घडेल असं अजिबात वाटत नाही. काय झालं देऊ? काय नाही. काही नाही. कसं
काहीतरी झालं असल्याखेरीज तू तुझ्या तळोबाजवळ येऊन बसणार नाही. काही नाही गाय, खरंच काय नाही. तू नाही सांगितलंस तरी मला कळलंय ना. मी आणि दादू दिल्लीपर्यंत जाऊनही यांना शोधू नाही शकलो, म्हणून तू नाराज आहेस ना? आई बाबा आता बाबा कधीच परत येणार नाहीत ना. असं काय म्हणतेस देव? अजून कुठे कुठे शोधणार आहोत आपण त्यांना आता. अगं आपला शोध चालूच असतो. त्यासाठी हवा असतो फक्त आशावाद. आता माझंच बघ ना, जोपर्यंत त्यांच्या नावाचं कुंकू मी लावते तोपर्यंत हे घरी परत येणार अशी मला आशा वाटते. पण मला आता कुठेच आशा दिसत नाहीये. कशी दिसेल? तुझ्या मनात आणि या तळोबाच्या पाण्यात एक प्रकारचं साचले पण आले. अशा वेळी ना आपणच काहीतरी घडवावं लागतं. थांब. बघा गंमत दाखवते. बघ, एका छोट्याशा दगडानं तुझ्या तळोबाच्या पाण्यावर शहारा आणला. अजूनही म्हणशील काही घडत नाही म्हणून? आई काका मला हार मानून चालणार नाही. मला जायलाच हवं. देव आता खरंच काही जिंकण्यासारखं राहिलंय. एक प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे? हरकत काहीच नसते, पण आता सगळं संपलंय हे आपणही कुठेतरी मान्य करायला हवं ना. दादू असते तर आपल्यासारखा विचार केला असता. ते लढले असते. देव, पण वस्तुस्थिती समोर असताना या लढाईला खरंच काय अर्थ उरतो? काका मी जाणार. ठीक आहे. काय ना देव, मी तुझ्यासारखी जिद्द कधीच नाही दाखवू शकलेलो, पण म्हणून मी तुझी साथ नाही सोडणार. चल. येऊ द्या बस. अरे चला आटपा लवकर. देव, झालं का? हो झालं. चल 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 चल. लवकर. हे बघ मी घेतलं ते सांभाळ. कुठे निघालात? अभिलाषा, आम्हाला उशीर होतोय. मी विचारलं कुठे निघालात? काकू, लवकरात लवकर शाळेत पोहोचणं खूप गरजेचं आहे. वाटलंच मला. नाहीतरी देशमुखांच्या घरातल्या ना हिरोगिरी करायची हौसच आहे. आता काय तुम्ही तुमच्या बाबांची जागा चालवणार? अभिलाषा, ही लढाई आता देवयानीची एकटीची राहिलेली नाहीये. यावेळेस मी तिच्या सोबत असणं अतिशय गरजेचं आहे. कशाला? शहीद व्हायला? देशमुखांच्या घरातले लढाईला अगदी हौसेने बाहेर पडतात, पण त्यांचं पुढे काय होतं ते ठाऊक आहे ना. जिंकलो का हरलो हे सांगायला सुद्धा परत येत नाही. जे परत येतात ते पुन्हा हल्ला होईल म्हणून घाबरून लपून बसतात. तुमच्या बाबांसारखे.
तुम्ही नक्की काय करायचं ठरवलंय? काका, तू थांब, मी जाते. थांब देवयानी. तिला जाऊ द्या. अभिलाषा, तू माझं म्हणणं कधीतरी समजून घेणार आहेस का? अहो, देवयानीला कळत नाही ती कुणाविरुद्ध लढायला चाललीये. पण तुम्हालाही कळत नाही? ते राजे शिर्के आहेत. त्यांनी मनात आणलं तर एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचतील. पण कोणी डिवचलं तर पायाखाली तुडवायलाही कमी करणार नाहीत. काका, तू खरंच थांब, मला उशीर होतोय, मी निघते. देव, मी येते तुझ्यासोबत. देव, चल. जा. थांबलात का? जा ना. तुमची आणि देवयानीची खूप गरज आहे शाळेला. पण परत याल तेव्हा माझं आणि माझ्या मुलांचं काय करायचं त्याचा माझा निर्णय पक्का झालेला असेल. पण परत याल तेव्हा माझं आणि माझ्या मुलांचं काय करायचं त्याचा माझा निर्णय पक्का झालेला असेल. चला बंद करा आणि निघा तुम्ही. हे सगळं काय आणि कुठे घेऊन चाललाय? खबरदार, हा टेम्पो पुढे आला तर. देवयानी मॅडम, आम्हालाही हाच प्रश्न पडलाय. तुमचे काय चाललंय? म्हणजे पूर्वी जे ठरलंय तसंच घडत असताना तुम्ही असा वेडेपणा का करताय? तुम्हाला सगळ्यांना सुद्धा समजत नाहीये का? शाळा शिफ्ट करण्यामागे राजे शिर्केंचा हेतू चांगला नाहीये. मी चांगलीच ओळखते हो त्यांना. ते आपली फसवणूक करतायत. प्लीज, त्यांच्या भूलतापांना तुम्ही बळी पडू नका. आत्ताच वेळ आहे, नाही तर राजे शिर्के. एक मिनिट. देवयानी मॅडम, रणवीर राजांना तुम्ही जाणून बुजून बदनाम करतात. त्यांच्याविषयी तुम्हाला आदराने बोलता येत नसेल तर किमान संयमाने बोला. तुमची ही संयमाची भाषा तुमच्या त्या रणवीर राजे शिर्केंना जाऊन सांगा. आज दादू येईपर्यंत संयमाची आवश्यकता त्यांनाच आहे. तुझ्याशी बोलणं मला जास्त महत्वाचं वाटत नाहीये. अच्छा, मग टेम्पो हलवणं सुद्धा मला जास्त महत्वाचं वाटत नाही. मोरे सर, तुम्ही तरी समजवा ना यांना. तुमचं ऐकतील ते. हे बघा, अजूनही वेळ गेली नाहीये. परिस्थितीने आपल्याला अजून एक संधी दिली. ही संधी जर गेली ना तर आपण स्वतःला आणि मुलं आपल्याला कधीच माफ नाही करू शकत. काय झाला तमाशा? रणवीर राजांनी मुलांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या निर्णयाच्या मध्ये कुणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय करू नकोस असा त्यांनी हुकूम दिलाय मला. देवयानी, नको थांबूस ना, जाऊ दे. शाळा इथनं हलणार याची मानसिक तयारी झाली आहे आमची. बरं झालं केकरे सर तुम्हीच सांगितलं. नाहीतर डीव्ही सरांच्या परिवारालाच मुलांची कशी काळजी वाटते हे आणखी किती वेळ पाहायला लागलं असतं कुणास ठाऊक. चला रे, गाडी काढा. सगळं संपलंय. सगळं संपलंय साक्षी. आता काहीही होणार नाही. दादू,
दादू माझ्या परवानगीशिवाय या शाळेची एक विटही हलणार नाही. देवा देवा, हो अपशकून झाला. अगं नाही अभिलाषा, तुझी कुठे चूक आहे याच्यात? तू नको मनाला लावून घेऊस. असू दे असू दे. हो चूक नाही कशी, निदान आज तरी असं घडायला नको होतं. आत्ताच देवयानी आणि साक्षी घराबाहेर पडल्यात आणि नेमकं असं घडलं. त्या कुठे गेल्यात? लढाईला. म्हणजे शेवटी मेजरच्या मुली आहेत ना. आमचे हे सुद्धा चालले होते शहीद व्हायला. चांगला दम दिला, गप्पपणे बसलेत घरामध्ये. पण आता या दोघी ऐकत नाही, त्याला काय करायचं? आणि नेमकं असं घडल्यावर आता त्यांची काळजी नाही का वाटणार? देव त्यांना सुबुद्धी देव. अहो वहिनी, अहो म्हणजे देव त्यांचं रक्षण करो असं म्हणायचं होतं मला. आता घरातली मोठी माणसंच असं विचित्र वागायला लागल्यावर त्या बिचाऱ्या तरी काय करणार? तुम्हाला तरी पटतं का हो बाबांचं हे वागणं? ते राजशिर्के आहेत म्हटल्यावर ते काही करू शकतात ना. देवयानी बाहेर जाताना घरी केव्हा येईल सांगून गेली का? शाहू बेटा, झालं तुझं मॉर्निंग वॉक? येस. हे घे प्रसाद. नो थँक्स काकू, आय एम कॅलरी कॉन्शियस. पाहिलं ती किती कॉन्शियस आहे. द्या, स्वतःची काळजी किती छान घेते. नाहीतर त्या दोघी नुसत्या दुसऱ्यांच्या जीवाला खोर लावतील. जाऊ दे, तू त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामाकडे लक्ष दे. त्या दोघींपेक्षा तुला विक्रमादित्य महत्वाचे. त्यांच्या भांडणामध्ये विक्रमादित्य तुझ्या हातून सुटून जाणार नाहीत याची काळजी घे. तुझ्यासाठी राजशिर्केंचं प्रोजेक्ट महत्वाचं आहे. हॅलो, रिलॅक्स. तू काही काळजी करू नकोस मॉम. हे प्रोजेक्ट मीच करणार. मग ती शाळा राहू दे नाहीतर पडू दे. चल जाऊया. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही होऊ कसं दिलं? सर आता शाळेची इमारतच अनसेफ म्हणून डिक्लेअर केल्यावर आम्ही तरी काय करणार? शेवटी मुलांच्या. तुमची मुलांबद्दलची काळजी मला चांगलीच माहिती आहे. अक्केबाई, आपण शाळेत मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतो. प्रत्येक घटनेमागचा कार्यकारण भाव तपासून घ्यायला सांगतो. आणि आज शाळेचं शिफ्टिंग होत असताना त्यामागचा राजशिर्केंचा कार्यकारण भाव तुम्हाला तपासून नाही पाहता आला? आम्हाला खूप वाटलं, तरी आमचं इथं ऐकून घेणार आहे कोण? काय बोलताय तुम्ही? एक मिनिट. देवी सर, तुम्ही इथे येऊन कितीही भाषणबाजी केलीत तर या शाळेचं शिफ्टिंग हे होणारच.